नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज रात्री ना कस्टमरने 10 वाजता हा ब्लाऊज पीस आणून दिला. अर्जंट ब्लाऊज मला शिवायचा होता. तर मग मी काय केलं, आता सकाळी लवकर द्यायचा होता 10 वाजेपर्यंतचं. सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लाऊज कस्टमरच्या हातात द्यायचा होता. तर 10 वाजेपर्यंतचं टार्गेट होतं आणि पीस दिलेला आहे रात्री 10 वाजता. तर मग मी काय केलं, ब्लाऊज जो आहे तो रात्रीच कटिंग करून ठेवला आणि सकाळी सगळं काम आवरल्यानंतर पहिल्यांदा हा ब्लाऊज स्टिच करायला घेतला. आपल्याला महिलांना बघा घरातले कामंही करावीच लागतात. ती कामं झाल्याशिवाय दुसऱ्या कामांना गाठ घालता येत नाही. तर मग मी घरातली सगळी कामं आवरली आणि नंतर मग हा लगेच ब्लाऊज स्टिच करायला इथं घेतलेलं आहे. आणि सकाळ सकाळचं फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे ब्लाऊज जो आहे ना तो माझा अगदी फक्त किती बघा, पाऊण तासात ब्लाऊज आपला पूर्ण हुक वगैरे लावून तयार झालेला आहे. छान असा ब्लाऊज पण शिवून तयार झालेला आहे आणि कस्टमरला वेळेत ऑर्डर पण पूर्ण करून दिलेली आहे. तर इथं मग मी पहिल्यांदा इथं हे म्हणजे अस्तरचं जे कटिंग आहे ते मेन ब्लाऊज पीसला जोडून घेत आहे. तर 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग असतं, तर हे कटोरीचं आहे. तर इथं बघा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे. दोन्ही साईडच्या क्रॉसपट्टी शिवून तयार केलेली आहेत. दोन्ही बाही अस्तर जोडून घेतलेले आहेत. नंतर पट्ट्या घेतलेल्या आहेत. हा एक साईडचा भाग आहे आणि हा दुसऱ्या साईडचा म्हणजे पुढच्या साईडचा कटोरी ब्लाऊजच्या पायपिंगसाठी सुद्धा पट्टी शिवून घेतलेली आहे. तर हे 2 भाग आहेत बघा, कटोरी आणि कटोरीचा साईड पीस. तर ते एकमेकांना पहिल्यांदा जोडून घेते. खूप सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज लगेच स्टिच होतो बघा. तर मी खूप सारे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर नक्की बघा. तर बघा, टक्सची उंची 2.5 आणि रुंदी 1.25 घेतलेली आहे. कमी जादा असेल तर ते खालच्या साईडला मी कटिंग करून इक्वल करून घेतलं. तर याला लगेच क्रॉसपट्टीसुद्धा जोडून घेते. मी क्रॉसपट्टीनं आतून बाहेरून लॉक या पद्धतीने जोडते, त्यामुळे ब्लाऊजला एक छान असं फिनिशिंगसुद्धा येतं. बघा, वरचा भाग जो आहे तो रोल करून दोन्ही क्रॉसपट्ट्यांच्या मध्ये घ्यायचा आणि इथं टिप मारायची आणि कोणत्याही एका साईडनं ओढून काढायचा. तर छान असं मग क्रॉसपट्टी आतून बाहेरून लॉक होते. बघा, या पद्धतीने दुसरा भागसुद्धा इथंपर्यंत मी शिवून घेतला आणि त्याच्यानंतर गळ्याला थोडासा आकार दिला. शिवल्यानंतर आपल्याला थोडासा गोलाकार द्यावा लागतो, तर थोडंसं कात्रीने कट करून दोन्ही भागाला आकार देऊन घ्यायचं. तर इथं दोन्ही भागाला आकार मी देऊन घेतलं. तर इथं मी पहिल्यांदा हुकपट्टी जोडून घेते. हुकपट्टी जी आहे ती ब्लाऊजच्या सरळ बाजूने जोडतात. खालच्या साईडला एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि आतमध्ये दुमडली. ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतली आणि इथं दाबटीप देऊन घेतली. तर ही झाली हुकपट्टी. त्याच्यानंतर आता लगेच मी इथं लूकपट्टी पण करून घेते. लूकपट्टी जी आहे ती ब्लाऊजच्या उलट्या बाजूने जोडायला चालू करायची. एक्स्ट्राची पट्टी कटिंग करायची आणि थोडीशी पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारायची. टिप व्यवस्थित एंडलॉक करायची इथं पण. आणि आता 5 मार्किंग करून घ्यायचं लूकसाठी. तर इथं 5 मार्किंग मी समान अंतरावरती करून घेतलं. तर ही जी पट्टी आहे ती बघा वरच्या साईडला मी फोल्ड करून घेतली आणि इथं त्रिकोणी 5 बॉक्स तयार करून घ्यायचे. तर असं व्यवस्थित कापड फिरवत फिरवत 5 बॉक्स तयार करून घ्यायचे. तर 5 मार्किंग इथं आपण केलेली आहेत. कोण 6 लूक म्हणजे हुक पण लावतात, पण मी शक्यतो 5च हुक लावते प्रत्येक ब्लाऊजला. आणि इथं हे 5 मार्किंगवरती त्रिकोणी बॉक्स तयार करून घेतले. आणि इथं आणखी गोलाकार इथं मला वाटलं थोडंसं गोलाकार द्यावा, तर तो मी देऊन घेतला दोन्ही भागांना पण. तर आता इथं पायपिंग करून घ्यायचं आहे. तर पायपिंगसाठी मी 1.5 इंच रुंदीची पट्टी कटिंग करून घेतलेली होती आणि ती 1/2 इंच दुमडून टिप मारून तयार करून घेतलेली आहे, आवश्यक तेवढी पट्टी. तर इथं अशी ही जोडून घ्यायची पट्टी. बघा, कडेला मी थोडीशी आतमध्ये दुमडून जोडायला चालू केलेलं. एक्स्ट्राची पट्टी कट करायची आणि मध्ये मध्ये मी कट दिले. याच्यामुळे काय होतं, ब्लाऊजचा आपण जो गळ्याचा शेप गोलाकार दिला आहे तो आहे असा राऊंड शेपमध्ये येतो. तर कटोरी ब्लाऊजचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी कटोरी ब्लाऊजचा डिटेल व्हिडिओ म्हणजे स्टिचिंगचा तुमच्याशी शेअर करेन. नाही तर चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहेत, तर ते नक्की बघा. तर दोन्ही भाग मी पायपिंग करून घेतले गळ्याला आणि आता पाठीमागचा भाग जो आहे तो शोल्डरजवळ जोडून घेते दोन्ही साईडला पण व्यवस्थित. आणखी एक टिप मारून घेते म्हणजे छान असं फिटिंगमध्ये जोडला जाईल. दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीने करून घेते.
तर इथं आणि त्याच्यानंतर मग बाही जोडायची आणि बाही जोडल्यानंतर आपलं जे काही माप आहे त्यानुसार फिटिंग करून घ्यायचं. याप्रमाणे आपला कटोरी ब्लाऊज लगेच तयार होऊन जातो आणि परफेक्ट हा ब्लाऊज बसतो, कुठेही कमी जादा होत नाही. तर आता मी बाही जोडून घेते. तर बाही जोडताना पण बाहीचा जो खोल मुंडा असतो तो पुढच्या साईडलाच ब्लाऊजच्या आला पाहिजे आणि मोठा मुंडा जो आहे तो पाठीमागच्या साईडला आला पाहिजे. तर या पद्धतीनेच बाही जोडायची असते. बाहीला मध्यावरती जो आपण कट देतो ना तो बरोबर शोल्डरवरतीच यावा लागतो. तर ही एक काळजी घ्यायची आहे, तरच बाही आपली परफेक्ट बसते. तर इथं बघा मध्य बरोबर शोल्डरवरतीच आलेला आहे आपला. तर आणखी एक टीप देऊन व्यवस्थित फिटिंग करून घेते बाही. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा इथं मी बाही जोडून घेणार आहे. तर इथं बघा दोन्ही साईडच्या बाही जोडून घेतल्या. ब्लाऊज जो आहे तो या पद्धतीने घेतलेला आहे ठेवून आणि कडेला पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आणि नंतर मग आपलं मार्किंग करायचं आहे. तर मार्किंग करताना काय करायचं, बाही रुंदी जेवढी पण आहे त्याचा निम्मा, त्याच्यानंतर छाती मापाचा चौथा आणि कमरेचा चौथा असं मार्किंग करताना घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला कडेने टिपा मारून घ्यायच्या पहिल्यांदा आणि नंतर मग मार्किंगच्या टिपा मारायच्या, म्हणजे मार्किंगच्या खुणा करायच्या आणि नंतर मग टिपा मारून घ्यायच्या आहे. तर इथं बघा छाती म्हणजे इथं बाही रुंदी, छातीचं माप, कमरेचं माप असं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता हे लाईन एकमेकांना जोडून घ्यायची. या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर मग फिटिंगच्या टिपा आपण इथं मारायच्या आहेत. मार्किंग केल्याबरोबर त्याच्यावरतीच टिपा मारत जायचं आहे. तर व्यवस्थित इथं आता टिपा मारून झाल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट शिवून तयार होईल. तर आणखी 2-2 ते आणखी आता म्हणजे आता जे आपण टिप मारतो ना ती एक आणि आणखी 2-2 टिपा मारायच्या, म्हणजे नंतर कस्टमरला कमी जास्त असेल तर म्हणजे ब्लाऊज खूप फिट वाटत असेल तर एखादी उसवू शकता, म्हणजे नंतर म्हणजे तब्येत वगैरे वाढली तर लास्टला एकदा कमरेचं माप चेक करायचं बरोबर आहे का ते. तर इथं आपलं बरोबर आहे आणि नंतर मग आता फिटिंगच्या एक्स्ट्राच्या टिपा मारायच्या आहेत. या पद्धतीने आपला हा ब्लाऊज आपल्या वेळेतच पूर्ण होणार आहे आणि तो आपण कस्टमरला लगेच देऊन पण टाकणार आहोत. तर एक्स्ट्राच कापड मी कटिंग करून टाकलं. या साईडला आपण टिपा मारून घेतल्या, एक्स्ट्राच कापड कटिंग करून टाकलं. छान असा कटोरी ब्लाऊज आपला इथं शिवून तयार झालेला आहे. तर मोठ्या मापाचा हा ब्लाऊज होता, 38 साईजचा हा ब्लाऊज होता, मोठ्या साईजचा हा ब्लाऊज होता. तर मस्त असा आपला हा ब्लाऊज इथं शिवून तयार झालेला आहे. घड्याळात पण 5 मिनिट कमी आहेत घड्याळाला. तर वेळेत आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.